आणि महत्त्वाची बातमी उपमुख्यमंत्री शिंदेंकडून पंढरपूरमध्ये भाविकांसाठीच्या सुविधांचा आढावा घेण्यात येत आहे। स्वच्छतागृह आणि हिरकणी कक्षाची एकनाथ शिंदेंकडून पाहणी करण्यात आली आहे। आमदार समाधान आवताडे यांच्या दुचाकीवर बसून सुद्धा शिंदेंनी पाहणी केल्याचं पाहायला मिळालं। तर आरोग्य विभागाच्या वतीने उभ्या केलेल्या तंबू दवाखान्यामध्ये जात त्यांनी पाहणी केली। शिंदेंकडून आज पंढरपूरमध्ये भाविकांसाठी ज्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्यात त्याचा आढावा घेण्यात आलाय। प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन शिंदेंनी हा आढावा घेतलेला आहे। 6 तारखेला आषाढी एकादशी, त्यानिमित्तानं लाखो वारकरी या ठिकाणी येणार आहेत। त्यांची पूर्ण व्यवस्था करण्यासाठी म्हणून इथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः पंढरपूरमध्ये दाखल झाले। समाधान आवताडे यांच्या बाईकवर बसून शिंदेंनी इथला आढावा घेतलेला आहे। आरोग्य केंद्र, स्वच्छतागृह याची देखील त्यांनी पाहणी केली। हिरकणी कक्षाची देखील त्यांनी पाहणी केली आहे। लाखो शेतकरी आषाढीला या ठिकाणी येणार आहेत, वारकरी या ठिकाणी येणार आहेत, तर त्यांना सोयी सुविधा तशा उपलब्ध करून देण्यात आल्यात की नाही याची पाहणी करण्यासाठी शिंदे आज पंढरपूरमध्ये। तर इथे दृश्य आपण पाहतो, समाधान आवताडे यांच्या बाईकवर बसून इथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आढावा घेतलेला आहे। इथल्या एकूणच स्वच्छतागृहांचा, स्वच्छतेचा, आरोग्य केंद्राचा देखील त्यांनी या ठिकाणी आढावा घेतला। लाखो वारकरी या ठिकाणी आलेले असताना सुद्धा त्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी म्हणून सरकारकडून ही सोय करण्यात आली आहे, तर त्याची देखील पाहणी त्यांनी केली।